करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलं. बघा, समर्थ भाग दाखवलं आहे. श्रवण करूया. आपल्या मनामध्ये सुंदर विचार येतच असतात. चांगले सुविचार येत असतात, कुविचारसुद्धा येत असतात. परंतु जिथं सर्व काही संपत असतं ना, तेव्हा तिथं खुशाल आपण रिस्क घेतली पाहिजे. बघा, आता एखाद्या आपण तलावाच्या ठिकाणी आहोत किंवा एखाद्या नदीच्या किनारी आहोत, बरोबर की नाही. नदीकाठचं पाणी जिथे संपतं, नदी पार करायची आहे, परंतु नदी पार करत असताना जिथे काठ आहे त्या ठिकाणी आपण उडी मारून जाऊ शकतो. रिस्क घेतली पाहिजे. परंतु समुद्रामध्ये आपण रिस्क घेऊ शकतो का? आपल्याला समुद्र कधी पार करता येईल का? शक्यच नाही आहे, बरोबर की नाही. समुद्र बघा, तलावातलं पाणी असा भाग दिलेला आहे, जिथं सर्व काही संपतं तेव्हा तिथे खुशाल रिस्क घेतली पाहिजे. चांगले विचार आहेत, अनुभवता आले पाहिजे. तलावामधलं पाणी आहे आणि त्या तलावामध्ये जलचर प्राणी असतात की नाही. मग त्या तलावामधलं पाणी ज्यावेळी बघा, ऋतूसुद्धा दिलेले आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. त्याप्रमाणे तलावामधलं पाणी आटत जातं, सुकत जातं. सर्व काही तलावामधली दगडं, काठ्या दिसत असतात. परंतु उन्हाळ्यानंतर ज्यावेळी पाऊस सुरू होतो त्यावेळी संपूर्णपणे तलाव भरून जातो. कसा भाग दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याकडे जर आपण पाहायला गेलो, आपल्यामध्ये ज्यावेळी चांगले विचार करण्याची पद्धत ज्यावेळी कमी पडते ना, त्यावेळी चांगले विचार शोधण्यात वेळ घालवला पाहिजे. त्यावेळी नक्कीच आपल्याला काय होईल, स्मरण होईल. आपण तिथे कधीच वळत नाही आहे. आपण विचार करतो की समुद्रातलं आणि तलावामधलं आणि नदी नाल्यातलं. बघा कसा भाग दिलेला आहे. तलावामधलं पाणी आपण सुकू शकतो, आटवू शकतो, बरोबर की नाही. तलाव पूर्णपणे रखरखीत करू शकतो. त्याचप्रमाणे नदीला सुद्धा आपण थांबवू शकतो, परंतु समुद्राला कधी थांबवू शकत नाही. कारण का, तलावामध्ये आपण भराव टाकला की पूर्णपणे बंद. नदी, खाडी पूर्णपणे बंद करू शकतो, भराव टाकू. परंतु समुद्रामध्ये कितीही भराव टाकण्याचा प्रयत्न करा, कारण प्रवाहच इतका असतो, लाटाच इतक्या असतात की जेवढं काही तुम्ही पाटबंधारे बांधलेले आहेस, जेवढं तुम्ही भराव टाकलेलं आहेस, तेवढं सर्व तो तुला किनारी पोचवून नक्कीच देईल. म्हणून विचार करा, सर्व काही समुद्रामध्ये. आणि ज्याप्रमाणे आकाशाच्या छत्रछायेखाली आपला देह आहे, त्याप्रमाणे बघा कसं दिलेलं आहे. जोपर्यंत सोबत आहात ना, एकमेकांना समजून घेत चला. कारण माणसं बघा, ज्यावेळी दूर गेल्यावर आठवणीशिवाय काहीच उरत नाही आहे. ज्यावेळी आपल्या जवळ असतात, आपल्या आई, बघा आपल्या घरातली आई असू दे, वडील असू दे, भाऊ असू दे, बहीण असू दे, त्यावेळी त्यांची किंमत आपल्याला कळत नाही. परंतु आपल्याच घरातलं कोणीतरी 5 दिवसासाठी किंवा 10 दिवसासाठी कोणी बाहेर गावी जाऊ दे, त्या माणसांची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहत नाही आणि राहावंच सुद्धा नाही आहे. कारण का, कारण जवळची माणसं आपल्याला दूर सोडून गेलेली असतात. परंतु समजून घेतलं पाहिजे, आपल्या घरातल्या माणसांना आपण किंमत देत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आठवणी जिवंत राहिल्या पाहिजे, आठवणी जाग्या राहिल्या पाहिजेत. कसे विचार आहेत आपल्या अंतरी.
बघा, यशस्वी होण्यासाठी सुंदर दिसण्याची गरज नसते. आपण सारखं त्या आरशामध्ये पाहतो, माझ्यासारखं कोणीच नाही आहे. ज्याप्रमाणे तुला दिलेला हा नरदेह आहे, ज्याप्रमाणे तुला दिलेलं संपूर्णपणे चेहरा आहे, परंतु ते चेहऱ्यामागचं संपूर्णपणे जे विचार आहेत ना, ते उत्तमाचे असले पाहिजे. तरच तो चेहरा आयुष्यामध्ये, जीवनामध्ये उत्तमाचा असेल. कारण बघा, आपल्यात असणाऱ्या कौशल्याची आणि त्या कौशल्याच्या जोरावर कामगिरी करण्याची आवश्यकता असते. एखादा आपण व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट परिधान करतो म्हणजे काय उत्तमाचे विचार झाले का? नाही ना. कपड्यांवरून कधी माणसं ओळखायची नसतात, तर त्यांचे आतले विचार ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, जर आपल्या अंतरी जर वाईट विचार येत असतील तर नक्कीच आपण शोधलं पाहिजे ना. म्हणून जिथे सर्व काही संपतं त्याचप्रमाणे बघा कसा भाग दिलेला आहे. यशस्वी होणं म्हणजे काय, आणि त्याचप्रमाणे यश संपादन करणं म्हणजे काय. तुमच्या अनुभवाची तुलना इतर कोणाच्याही अनुभवाशी कधीच करू नका. आता आपला अनुभव काय असतो आणि दुसऱ्यांचा अनुभव काय असतो. दोघेही मित्र असतात. कसा भाग दिलेला बघूया, श्रवण करूया. दोघेही मित्र एकाच बेंचवर असणारे आणि ते विद्यार्थी दोघेही परीक्षेला सामोरे जात असतात. दोघेही एकाच वर्गात असल्यामुळे, दोघेही एकाच बेंचवर असल्यामुळे दोघांनाही सर एकच शिकवत होते. परंतु एकाने खूप अभ्यास केलेला आणि एक मात्र टिंगलटवारी करायचा. परंतु परीक्षेच्या वेळी अनुभव कसा आला बघा. ज्याने वर्षभर अभ्यास केलेला आहे तो सरळपणे पेपर लिहित गेला आणि ज्याने वर्षभर टिंगलटवारी केली तो परीक्षेच्या वेळी इकडे बघ तिकडे बघ करू लागला. कुणावरही अवलंबून राहणं, समर्थ म्हणाले, जो दुसऱ्यांवर विश्वासला, बरोबर की नाही, जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. जो स्वयेची कष्टात गेला तो चिभला. मग त्याने विचार केला की मला कोणीतरी दाखवेल आणि त्याचप्रमाणे मला मार्कसुद्धा मिळेल. म्हणून तो पुढच्याचा पेपर बघू लागला, मागच्याचा पेपर बघू लागला. परंतु त्यामध्ये बघण्यामध्येच टाईम त्याचा संपून गेला. म्हणजे विचार करा, त्याने काय केली, रिस्क घेतली. कारण माझ्याकडचं संपूर्णपणे जी वेळ होती ती संपलेली आहे. आता रिस्क तर घ्यावी लागणार, कारण मला पास होणं आहे. अनुभव काय, ज्याने अभ्यास केला त्याला अनुभव प्राप्त झाला की नाही. म्हणून तुमच्या आयुष्याच्या शर्यतीत तुम्हालाच धावायचं आहे आणि ती शर्यत तुमच्याच अनुभवाने पूर्ण करता आली पाहिजे. आपण अनुभवच मागे ठेवतो, कारण कर्मच आपण करत नाही आहे आणि संपूर्णपणे नशिबावर दोष देत असतो. बघा, तुमच्यापेक्षा ताकदवान माणसाला तुमच्या प्रतिभेचा कधीच पूर्ण अंदाज येत नाही आणि तो तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी काय करेल, नक्कीच रोखेल ना. म्हणून आपल्याला जी संस्कृती दिलेली आहे ती जतन करता आली पाहिजे. आणि जिथे संस्कृती नसते, चांगली वर्तणूक नसते, चांगले विचार नसतात, तेथे सर्व काही संपून जातं. म्हणून चांगले विचार येणे, आपल्या अंतरी उत्तमाचं, आणि ज्याप्रमाणे आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यांवर फोडतो त्यावेळी आपण आधी शोधलं पाहिजे
की कुठं आपण चुकलेलो आहोत ते आपण तपासून घेतलं पाहिजे. कदाचित आपलीच चूक आपल्याला लक्षात येईल. म्हणून आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यांवर फोडणं खरंच चुकीचं आहे ना. कारण माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे आपण केव्हाच सांगू शकत नाही. जगणं आणि मरणं, बघा, अर्थहीन जगणं आणि अर्थपूर्ण जीवन जगणं यात फरक आहे. कारण ज्यावेळी अर्थहीन जगणाऱ्याचे आयुष्य अंधारमय असतं आणि अर्थपूर्ण जगणारा मनुष्य श्रेष्ठत्वाचा असतो. म्हणून जगणं सुद्धा कसं आहे बघा, समर्थांनी सांगितलं. जगण्याला 2 प्रकारे आपण सामर्थ्य पुरवतो की नाही. एक म्हणजे सन्मान प्राप्त करण्यासाठी, बक्षिसं मिळवण्यासाठी. अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे वेळ. शेवटी काय उभा राहिला? अभिमान आला की चांगले, क्रोध आपल्या अंतरी आला की नाही, त्या क्रोधाला उत्तमाचं आपल्याला काय करायचं आहे? सावध करायचं. मत्सर आहेच, कुणीही काही बोललं की लगेच आपल्याला चटकन राग येतो की नाही. तो राग न येण्यासाठी आपण काय करता आलं पाहिजे? तिथे नम्रता घेणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण प्रत्यक्षपणे कठोर शब्द जे आपल्या मुखातून बोलले जातात त्यांच्यामुळे काय होत असतं की प्रत्यक्षरित्या एकमेकांना ते शब्द मनाला टोचले जातात. परंतु आपण विचार करत असतो की माझ्यासारखं कोणीच बोलत नाही आहे, बरोबर की नाही. म्हणून एखाद्या भाषणाच्या वेळी ज्यावेळी जोरजोरात टाळ्या वाजवतात त्यांना वाटतं की माझ्या शब्दावर खूप जोरजोरात टाळ्या वाजवल्या जातात, म्हणजे अजून आपल्याला बोलता येईल या दृष्टीने तो बोलत असतो. परंतु जे लोक टाळ्या वाजवतात त्यांचा विचार असतं की कधी याचं भाषण पूर्ण होतं नाही, हा कधी निघून जातो. म्हणून जगामध्ये सुंदर दिसणारी खूप लोक आहेत, पण सुंदर मनाची आणि सुंदर विचाराची लोक क्वचितच सापडतात ना. कसा भाग दिलेला आहे, सुंदर मन आणि सुंदर विचार. आपण शाळेमध्ये असताना सुविचार लिहायचो की नाही फळ्यावर. प्रत्येक दिवशी आपण एक वेगवेगळा सुविचार लिहायचो, परंतु त्या सुविचाराचा अर्थ आपल्याला कधी कळला नाही. कारण आयुष्याचा, जीवनाचा जर अर्थ कळायचा असेल तर नक्कीच ते सुविचार अंमलात आणले पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हणाले, सुंदर विचार आणि सुंदर मन त्यासाठी लागतं. तरच जगामध्ये सुंदर दिसणारी माणसं आपल्याला प्रत्यक्षपणे डोळ्यांनी दिसत असतात. आपली भूमिका समजली की आपली जबाबदारी पार पाडताना प्रश्न पडत नाही. आपण जबाबदारी घ्यायला घाबरतो, कुठलाही दिवस असू दे, परंतु आपण ती जबाबदारी पार पाडत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे समर्थांनी सांगितलं बघा, देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी चालेल, थोडंसं माणूस होऊन माणुसकीसाठी, माणसांसाठी जगावं. देणाऱ्याचे हात हजार येतो, पण देवाने जे काही दिलंय ना ते प्रत्यक्षपणे आपण इतरांना देता आलं पाहिजे. देव होता नाही आलं तरी चालेल, पण थोडंसं माणूस होऊन माणसांसाठी आपण जगलो पाहिजे, बरोबर की नाही. मनुष्य ज्याप्रमाणे 83,99,999 योनी फिरून आल्यानंतर मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, आणि त्याचप्रमाणे ती माणुसकी आपल्याला टिकवता आली पाहिजे. कारण ही जी शिकवण आहे ती आपल्यासाठी आहे. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.